विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी खूप खुश आहे तुमच्यावर. का? तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. बरं कशासाठी रे अभ्यास करताय? याच गोष्टीसाठी ना, की सक्सेस पाहिजे तोही मला 100% पाहिजे. ऑफलाईन क्लासमध्ये मी माझ्या डोळ्यांनी बघतोय मुलांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. पण कठोरपणे काही उपाय मला त्याच्यासाठी करावे लागलेत बरं का. मग या व्हिडिओमध्ये सगळं आपल्याला डिस्कस करायचे आहेत सगळे पॉइंट. तुम्ही सगळेच माझे स्टुडंट आहात. मला सगळ्यांकडून रिझल्ट हवाय. मी नेहमी माझ्या चुका काय झाल्या ते बघतो. लास्ट इयर चला ठीक आहे 1-2 मुलांचा रिझल्ट फार त्रास देऊन गेला मला. काय चुकलं आपलं? काय झालं? सगळ्या गोष्टींचा मी विचार करतो. मग यावर्षी ती चूक होऊन द्यायची नाही. आता तुमच्याकडे अनुभव नाहीये, माझ्याकडे अनुभव आहे आणि मी तुम्हाला स्ट्रॅटेजी ज्या प्रोव्हाईड करणार आहे, ह्या अनुभवातून असणार आहेत बाळांनो. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडणार तर नक्कीच आहे तुम्हाला. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वर्षभर तुम्हाला गाईड करत राहायचंय मला. सुरुवात करूया आपण. 100% यश मिळवायचंच आहे आपल्याला. मग पहिला पॉइंट आहे 11th स्टँडर्ड. 10वीत इतके चांगले मार्क पडले की विचारूच नका. 95% पेक्षा जास्त मार्क पडले. 11वीत चांगले मित्र मिळाले नाहीत. पूर्णपणे वेस्ट गेलं. सगळं 1 वर्ष वाया गेलं. पालकांनी चांगल्या कोचिंग अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं होतं, पण तिथं अभ्यास झाला नाही. असं तुमच्या बाबतीत घडलंय? होऊ शकतं, घडू शकतं लक्षात घ्या. जास्तीत जास्त मुलांच्या बाबतीत असंच घडतं. हे रेस्ट इयर समजतात. 11वीत थोडंसं निवांत, 10वीत किती अभ्यास केलाय रात्रभर जागून, आता थोडंसं रिलॅक्स. पालकांना पण काय वाटतं, की पोरांना 10वीत चांगले मार्क पडलेत म्हटल्यावर 11वीत थोडंसं करू दे आराम. सारखं-सारखं त्याला त्रास द्यायला नको. बरं. आता आपण आलो 12वीत. आता 12th मध्ये आल्यावर डिफरन्शिएशन स्टार्ट झालं असेल. पुन्हा ॲप्लिकेशन, इंटिग्रेशन, इकडं वेक्टर, लाईन, प्लेन, मॅट्रिक्स, लॉजिक हे आत्ताशी नुसतं मॅथ्स बद्दल बोलतोय. फिजिक्समध्ये रोटेशनलच एवढा मोठा टॉपिक आहे. 15 ते 20 त्यात डेरिव्हेशन्स आहेत, पुन्हा न्यूमेरिकल्स आहेत आणि एम-सी-क्यू. अरे बापरे! 400-500 एम-सी-क्यूज आहेत एकेका धड्यावर. मग आता 11thचं माझं राहिलं होतं पेंडिंग. 12thचं होईना माझ्याकडून आणि हे केव्हा करायचंय? मग मी तुम्हाला सांगतो याच्यावर माझा उपाय काय बघा. तुम्ही पहिल्यांदा Play Storeवरून आपली व्हिजन बॅच डाउनलोड करा बरं का. तुमच्याकडे अजून व्हिजन पहिल्यांदा आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला व्हिजन बॅच दिसेल. मी तुम्हाला सांगतो, आमचं टार्गेट फिक्स आहे, की आठवड्याला एक 11thचा टॉपिक व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आत्ता काय करा सांगतो, तुम्ही ग्रुप 1-2 एलिमेंट करा चला. ग्रुप 1-2 एलिमेंट. रविवारी याच्यावर टेस्ट ठेवतो मी. या संडेला ग्रुप 1-2 एलिमेंट वरती टेस्ट ठेवतो रे. आता मी तुम्हाला खरं सांगू का बाळांनो लक्षात घ्या. नेक्स्ट वीक पासून तर परफेक्ट प्लॅनच तुम्हाला देणार आहे बरं का. ग्रुप 1 आणि 2 असं म्हणूया आपण. 11चा टॉपिक आहे. अरे किती सोपं आहे सांगू का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा त्याचे पी-वाय-क्यू बघाल ना, आता 2 शॉर्टकट तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे ते हलीना म्हणजे मुलांकडूनच शिकलोय ना मी. हलीना ने की रब से फिरियाद आणि दुसरं काय होतं रे? बेटा मांगे कार स्कूटर आणि बाप राजी. सांगू का? हे ग्रुप 1 आहे. ते सांगू का तुम्हाला त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 आहेत. हे अल्कली मेटल आहेत. हे अल्कलाईन अर्थ मेटल आहेत. मग तुम्हाला 50% प्रश्न असे भेटतील पी-वाय-क्यूजमध्ये. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अल्कली मेटल? व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अल्कलाईन अर्थ एलिमेंट? व्हिच ऑफ द फॉलोइंग इस रेडिओ ॲक्टिव्ह? लिक्विड सोडियमचा यूज कुठं होतोय? सीझियमचा यूज कुठं होतोय? ओके. बेरिलियमचा वापर कुठं होतोय? डायगोनल रिलेशनशिप कुणामध्ये आहे? अरे, लाईन टू लाईन क्वेशन्स आहेत लक्षात घ्या. मग आता 11th स्टँडर्ड आठवड्याला एक टॉपिक करूया आपण. ओके. टेस्ट द्यायची त्याच्यावरती. टेस्ट द्यायचीच हे लक्षात घ्या. म्हणजे पहिलं मी तुम्हाला सांगतो, सी-ई-टीला 100 पर्सेंटाईलच पाडायचे आहेत. हे ज्याचं परफेक्ट असेल ना, तो इतरांच्या खूप पुढे जाणार आहे. मग काय ठरली आपली स्ट्रॅटेजी? आठवड्याला एक टॉपिक आणि मी देईन त्याच्यावर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. चला ही टेस्ट तुम्हाला मी व्हिजन बॅचवर फ्री प्रोव्हाईड करेन या संडेला. चला 11th कराल आणि 11th मी तुम्हाला खरं सांगू का रे बाळांनो, ट्रिगो 2 केल्याशिवाय ट्रिगो 2 केल्याशिवाय होतच नाही.
लिमिट होणार नाही, कंटिन्युटी होणार नाही, डिफरन्शिएशन होणार नाही, ऍप्लिकेशन, डिफरन्शियल इक्वेशन, इंटिग्रेशन काहीही होणार नाही, हे आलं पाहिजे. अरे, मी तुम्हाला सांगतो, टू साइन ए साइन बी फॉर्म्युला पटकन आला पाहिजे. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. मग टू कॉस ए साइन बी, टू साइन ए कॉस बी, असे कॉस ए सगळे यातले जे फॉर्म्युले असतील, साइन सी प्लस साइन डी, साइन टू थिटा, कॉस टू थिटा, काही विचारू दे, तुम्हाला पटकन आलं पाहिजे. मग ट्रिगो करावंच लागेल रे बाळांनो, करावंच लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो रे, इम्पॉर्टंट काय आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ऍट एनी कॉस्ट 200 मार्काची सीईटी आहे. ऍट एनी कॉस्ट 100 प्लस तरी स्कोर असला पाहिजे. मग तो एक सन्मानजनक स्कोर राहतोय. 95 प्लस पर्सेंटाइल मिळतायत. ठीक आहे, अगदी टॉपचं नाही मिळालं तरी बेस्ट कॉलेज मिळून जातंय रे. पण मी तुम्हाला थोडंच हे टार्गेट देणार आहे. माझं टार्गेटच वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्समध्ये 45 प्लस पाहिजेतच. मॅथ्समध्ये 80 प्लस पाहिजेत लक्षात घ्या आणि फिजिक्समध्ये 35 प्लस पाहिजेत मार्क लक्षात घ्या. हा पडलेत मुलांना यावर्षी पडलेत. मी तुम्हाला सांगतो 100 पर्सेंटाईलच जवळ-जवळ हा स्कोर आहे. 100 पर्सेंटाईलच हा स्कोर आहे लक्षात घ्या. मग ठेवा टार्गेट. मोठी स्वप्न बघा, ती स्वप्न पूर्ण करायचीच आहेत हे लक्षात घ्याच. ओके. मग हे करणार आठवड्याला एक टॉपिक. काही तुमच्यासाठी अवघड नाहीये. ग्रुप 1 टू 11 करायचंय. टेक्स्टबुक. पहिला प्रश्न असतो सर, सीईटी साठी कुठली पुस्तकं घेऊ? नवनीत पब्लिकेशन आहे, टार्गेट पब्लिकेशन आहेत, युनिक पब्लिकेशन आहे, जे क्लासेसवाले जास्त करून लोक वापरतात. त्याच्यानंतर अरे घेल तेवढे पब्लिकेशन्स आहेत. मार्वल आहे, अरिहंत आहे, भरपूर आहेत रे. टेक्स्टबुक झालंय का तुझं? पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह केलेत का? ते केले असतील तर तिकडे जा, नाहीतर नको. या वर्षी मी बघितलंय डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह पहिला टॉपिक आहे. तो घेत असताना आमच्या लक्षात आलंय तुम्ही जर टेक्स्टबुक मधले 1.1 बघा, 1.2 पासून अगदी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, सगळे जेई मधले क्वेश्चन दिसतील. सगळेच नाही रे, म्हणजे त्यात कितीतरी क्वेश्चन्स हे जेई मधल्या पी वाय क्यूज आहेत. मग तुमचं टार्गेट काय पाहिजे, की मॅथ्स असू दे, फिजिक्स असू दे, तर केमिस्ट्री असू दे, की तुम्ही पहिला टेक्स्टबुक मधले ऑल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि तुम्ही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू पण शकत नाही. काय करतात रे 80-90% मुलं? होमवर्क फक्त सरांच्या भीतीमुळे करतात. हा, उद्या ते सर उभा करतील, विचारतील म्हणून. मग ह्याची वही घे, त्याची वही घे, डायजेस्ट घे आणि उतरून काढ, एवढा उद्योग करता. बरं, होमवर्क करताना ऑब्व्हियसली तुम्ही सोडवताय एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम ते पण बघून आणि ह्यांच्याकडे होतं पूर्णपणे दुर्लक्ष. जरा उघडून बघा पुस्तक रे. आहे तसे प्रश्न सॉल्व्ड मधले आलेत परीक्षेत. बोर्डला पण आलेत आणि सीईटीला पण आलेत. मग चुकतंय कुठं कळालं का? मग आपण आपल्या व्हिजन बॅच मध्ये मी तुम्हाला सांगतो, व्हिजन बॅच मध्ये अरे एक फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. त्यात मी फिजिक्सचे पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम पहिला घेतोय आणि एक्सरसाइज मधला एकूण एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देतोय विथ लॉग कॅल्क्युलेशन. आणखीन काय पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, त्यामुळं फिजिक्सची तयारी इतकी परफेक्ट चालली ना मुलांची, बोर्डची तयारी म्हणूया आपण. आणि अरे जेव्हा बोर्डसाठी आपण फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय टेक्स्टबुक मधले, सीईटी साठी ते फॉर्म्युले वापरता येणार नाहीयेत का? येतातच लक्षात घ्या, जमतच आपल्या लक्षात घ्या. आणि केमिस्ट्री तुम्हाला सांगतो, व्हिजन बॅच मध्ये तुम्ही जेव्हा क्रॅश कोर्स मध्ये जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचे माझे लेक्चर्स बघाल ना, मुलांचं एकच वाक्य आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. मोर दॅन सफिशियंट. मी तुम्हाला माझा नंबर देऊन ठेवतोय. आज आणि उद्या मॅडम वेळ आहे. ओके. माझ्या मुलाच्या म्हणजे मी हा जो व्हिडिओ तयार करतोय ना, लक्षात घ्या. आता मी बोललो, पण YouTubeचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही हा नंतर केव्हा पण व्हिडिओ बघणार ना, तेव्हा मी आता जर काही बोललो, "आज मला वेळ आहे, फोन करा." तर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मुद्दा थोडासा भरकटतोय, तो बाजूला ठेवा पॉइंट. हा माझा नंबर आहे. प्रत्येक कॉल रिसीव्ह करणं जरा कठीण आहे, पण बऱ्यापैकी कॉल आम्ही रिसीव्ह करतोय. काही प्रॉब्लेम असेल, तर याच्यावर नक्की कॉल कराच. ओके. मग पहिल्यांदा काय आपलं ठरलंय? 11th स्टँडर्ड परफेक्ट व्हायला पाहिजे. दुसरा पॉइंट काय? टेक्स्टबुक इम्पोर्टंट आहे सगळ्या सब्जेक्टसाठी, फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, मॅथ्ससाठी. तिसरा पॉइंट आहे एमसीक्यू प्रॅक्टिस. इथं मुलं कमी पडतायत. कमी पडतायत. कारण ऑफलाईन वाले कॉलेजमध्ये त्याचं होमवर्क देतच नाहीत लक्षात घ्या. आता
क्लासेसमध्ये काय होतं माहितीये का? अकॅडमीजमध्ये असतील, डमी कॉलेज वगैरे असेल, दिवसभर वेळ असेल, त्या मुलांना वेळ मिळतोय. बाकीच्यांचं ग्रामीण भागात कॉलेज अटेंड करावं लागतंय. तिथं वेळ मुलांना कमी पडतोय. मग अशा वेळेस एम-सी-क्यू प्रॅक्टिस करताना फर्स्ट स्टेप मला पी-वाय-क्यूज पाहिजेत सी मधले. हां, पी-वाय-क्यूज पाहिजेत सी मधलेच लक्षात घ्या. बरं हे पी-वाय-क्यूज मधले सी कुठे मिळतील तुम्हाला? मार्क्स ॲप्लिकेशन. कुठलं पुस्तक घ्यायचीच गरज नाही हो. मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये सगळं आहे. बरं मार्क्स ॲप्लिकेशन आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो मार्क्स ॲप्लिकेशन इतकं बेस्ट आहे ना, प्रश्न चुकला तरी लगेच तुम्हाला खाली त्याचं एक्सप्लेनेशन मिळतंय. आलं का ध्यानात तुमच्या? मग एम प्रॅक्टिस वाढवली पाहिजे. हां, वेळ आहे आपल्याकडं. टाईम मॅनेज करावा लागतो. करावा लागतो लक्षात घ्या. हां, आता रोज झोपताना ठरवावं लागतं, की उद्याचं शेड्यूल काय आहे? मला काय करावं लागेल? अभ्यासात नक्की कसं काय करावं लागेल? हे ठरवावं लागतं लक्षात घ्या. मग आपल्या व्हिजन बॅचचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगतो. आता सोमवारीच तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल. एका आठवड्याचं शेड्यूल दिलं जाईल. आपला आठवडा शुक्रवारपर्यंत चालतोय. म्हणजे एका आठवड्यात मी 5 दिवस तुम्हाला टार्गेट देतोय. बघा सॅटरडे आणि संडेला मी कुठलंही लेक्चर देत नाहीये तुम्हाला. संडेला तर टेस्टच असणार आहेत लक्षात घ्या. मग बॅकलॉग कव्हर करायला पण वेळ राहतोय जर असला चुकून तर ठेवायचाच नाहीये तरी पण. मग 5 दिवस मोर दॅन सफिशियंट. बरं सोमवारी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये फक्त फिजिक्सचं लेक्चर मिळेल. तुम्ही ते कव्हर करू शकताय. मी एका दिवशी फिजिक्स पण देतोय, केमिस्ट्री पण देतोय, मॅथ्स पण देतोय असं पण नाहीये. आणि बरं एवढं करून पोर्शन 6वं वर्ष आहे आपल्या क्रॅश कोर्सचं 6वं वर्ष आहे. सगळं वेळेवर कंप्लीट होतंय लक्षात घ्या. ओके. मग मार्क्स ॲप्लिकेशन लक्षात आलं. प्ले स्टोअरवरून पहिला डाउनलोड करा. बरं त्याच्यानंतर आता टेस्ट. टेस्ट तर आपण तर देतोयच हो तुम्हाला. पण त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम गोल. एक्झाम गोलवरती ऑलमोस्ट मला वाटतंय 135 असतील किंवा ₹150 असतील. एका वर्षाचे एवढे चार्जेस आहेत. 10 महिने पकडा. 10 महिने. महिन्याला ₹15. महिन्याला ₹15 दिवसाला 50 पैसे. एवढ्या कमी चार्जेसमध्ये हे ॲप्लिकेशन तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट प्रोव्हाईड करतंय. मग माझं एकच टार्गेट आहे तुम्हाला. मला तुमच्याकडून डेली 3 टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. कुठलाही टॉपिक सिलेक्ट करा आणि मला फक्त 5 एम-सी-क्यूज पाहिजेत. हो. 15 मिनिटाची टेस्ट होऊन जाईल. 15 मिनिटात एक टेस्ट कंप्लीट होऊ शकते. नसतो का रे ब्रेकमध्ये आपल्याला एवढा वेळ? असतोच रे. मग टॉपिक सिलेक्ट करा, नंबर ऑफ क्वेशन्स सिलेक्ट करा, द्या टेस्ट. रोज 3 टेस्ट हवे आहेत. सांगितले तर टेस्ट राहतायत बरं का लक्षात घ्या. म्हणजे मुलांकडून सांगितल्याशिवाय टेस्ट होत नाहीयेत. म्हणजे कुठे भीती दाखवायला लागते. मी चेक करेन, बघेन. तुम्ही स्वतःहून मनावर घ्या. लास्ट इयर आमच्याकडे एक स्टुडंट होता. त्याच्याकडून आम्ही हे करून घेतलंय. मला गॅरंटी आहे, की त्याचा जो स्कोर यावेळी आलाय ना, तो ऑलमोस्ट 99 पर्सेंटाइल एवढा आहे. 16 तारखेला कळेल सगळं आपल्याला लक्षात घ्या. म्हणजे आता कळालं तुम्हाला टेस्टचं इम्पोर्टन्स समजलं. पण सगळ्यात इम्पोर्टंट हा पॉइंट डिस्ट्रॅक्शन. चुकीची संगत. पहिला पॉइंट. चुकीचे मित्र. काय चाललंय आपल्या मित्रांमध्ये? तुम्हाला बघता येत नाही, ओळखता येत नाही. काय चाललंय आपल्या मुलांचं, मित्रांचं म्हणूया आपण. विनाकारण टाईमपास करतायत, सोडा त्यांना. काही गरज नाही अशा मित्रांची. हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, इकडं फिरायला जाऊया, तिकडं फिरायला जाऊया. हे वय आहे तुमचं त्या गोष्टीचं मला मान्य आहे. पण आपलं काही टार्गेट आहे ना, एम आहे, ठरवलंय ना, मग त्या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. डिस्ट्रॅक्शन म्हणलं की सेकंदात पालक तुमचे म्हणतात मोबाईल. पण मी तुम्हाला सांगू का, मी हजारो ठिकाणी बघितलंय. लहान मुलगा रडतोय, द्या फोन त्याच्या हातात. मग पालकांनीच लहानपणापासून तुमच्या हातात मोबाईल देऊन ठेवलाय आणि आता पालक कंप्लेंट करतायत. पण मी काय म्हणतोय, तुम्हीच समजून घ्या ना. पालकांचं बरोबर आहे, कंप्लेंट ते करणारच. तुम्ही आता ऐकत नाहीये किंवा तुमचं आता वय एवढं झालंय, की लहानपणा म्हणजे बदलून काढणं पण तुम्हाला योग्य वाटत नाही आता ह्या एजमध्ये, बरोबर आहे ना? मग अशा वेळेस तुम्हीच ठरवलं पाहिजे, की आपण ॲडिक्ट झालोय का मोबाईलमध्ये? मग आमच्या ऑफलाईनमध्ये करतोय ती मेथड वापरली पाहिजे तुम्ही सुद्धा. 8 वाजले की द्या फोन स्वतःहून आईकडे सबमिट करा किंवा आईला सांगा, की फोन माझ्याकडून काढूनच घे म्हणून. नको आहे फोन. 3 ते 8 पुष्कळ झालं. कारण काय होणार माहिती का बाळांनो? डिस्ट्रॅक्शन्स वाढले की कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. अभ्यास होणारच नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचं कधीच ना सांगतो डिमोटिव्हेट व्हायचं नाही. कधीच डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. लास्ट मोमेंटला होईल का? मला जमेल का? असं होईल का? तसं. पुढचा विचार करत राहून आत्ताच्या ह्या वेळेचं नुकसान करायचंच नाहीये तुम्हाला लक्षात घ्या.
मग आता बोलून तर पुष्कळ झालंय, पण व्हिडिओच्या शेवटी मला काय सांगायचंय, की तुम्ही जेव्हा व्हिजन बॅच पर्चेस करताय, दररोज मुलं पर्चेस करताय, तेव्हा पहिलं काम तुम्हाला काय करायचंय, की त्याच्या कंटेंटमध्ये जायचंय बाळांनो. हे जरा समजावून सांगणं गरजेचंच आहे मुलांना. कंटेंटमध्ये गेल्यानंतर 11th जो फोल्डर आहे ना, त्यात ऑलमोस्ट सगळे सीईटीचे 11चे टॉपिक कव्हर आहेत. मग आता टॉपिक मी या रविवारी कुठली टेस्ट सांगितली ग्रुप 1-2 एलिमेंट. मग तुम्ही तो कव्हर करायचा आहे. ग्रुप 1-2 एलिमेंटचा व्हिडिओ कव्हर व्हायला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्यात फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक एकदा पटकन करून टाका रे. म्हणजे मला ऑर्गॅनिकचे 4च व्हिडिओ सॉरी 4च टॉपिक आहेत. त्याच्या म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन याचे रिएक्शन्स मी या बॅचमध्ये घेणार आहे. रिएक्शन्स वरती भर असणार आहे लक्षात घ्या. थियोरेटिकल पार्ट संघर्ष बॅचमध्ये. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये पण रोटेशनल डायनामिक्स आणि ऑसिलेशन आता संपेल काही दिवसात. ओके. करा ना मग बॅकलॉग कव्हर करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर संघर्ष बॅच जो फोल्डर दिसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये मी बोर्डसाठी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे व्हिडिओ डिटेल अपलोड करतोय. तुमच्या ऑफलाईनमध्ये तुम्हाला एखादा टॉपिक समजला नसेल, संघर्ष बॅच मधले व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्रॅश कोर्स. तो पूर्णपणे सीईटी साठी डेडिकेटेड आहे आणि त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ सगळंच होणार आहे. हे लक्षात घ्या. मग क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला हा फोल्डर सुद्धा दिसेल. सेपरेट क्रॅश कोर्समध्ये. तर जरा किमतीबद्दल बोलायचं म्हणलं, तर 11th ची बॅच आम्ही त्यावेळेस पण त्याचे 3000 घेतले होते म्हणूया आपण. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच 1.5 1,500 त्याची किंमत आहे. संघर्ष बॅच 3000 आहे. क्रॅश कोर्स परत 3000 आहे. मग सगळं जर विचार केला तर 8-10 हजाराच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. पण व्हिजन बॅच आपण तुम्हाला फक्त 4500 ला प्रोव्हाईड करतोय. हां, तुम्हाला ड्रॉप घ्यायचा असेल तर रिव्हिजन बॅच इम्पोर्टंट आहे, कारण यात ह्या 2 बॅचेस तुम्हाला मिळतायत. नुसतंच क्रॅश कोर्सच हवाय मला, नकोय बाकीचं माझं परफेक्ट आहे. मला फक्त एम-सी-क्यूची प्रॅक्टिस हवी आहे. मग क्रॅश कोर्स घ्या, त्याची किंमत 3000 आहे. ओके, ती सफिशियंट ठरेल. पण आपल्याला रिझल्ट लावायचा आहे आणि पालकांना मला रिक्वेस्ट काय करायची आहे, की अगोदर मुलांनी अभ्यास केलाय का हे तुम्ही चेक करा. म्हणजे ऑनलाईन बॅचेस किमती कमी आहेत. तर काय होतं, मालकांनी ऑफलाईनच्या फी बघितल्यात, लाखामध्ये आहेत. लाखांमध्ये आहेत. मग तेव्हा जर मुलगा म्हणत असेल ना, की मला ही ऑनलाईन बॅच घ्यायची आहे, त्याची फक्त 1,500च किंमत आहे, 2,000 पालक एकदम पैसे ट्रान्सफर करतोय. अरे पण तो तुमचा मुलगा करतोय का? मला करून दाखव. डेमो लेक्चर्स बघ, त्याच्या नोट्स बनव, दाखव, टेस्ट दे. मग तुला बॅच देतो. असं पालकांनी कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स लावले पाहिजेत मुलांच्यावर. म्हणजे ऑनलाईन बॅच घेतले, पण पालक इथं थोडं सपोर्ट दिला ना पालकांनी, तर रिझल्टची गॅरंटी आहे आणि शेवटी आपलं ठरलंय काय? शेवटी आपलं हेच ठरलंय, की सक्सेस पाहिजेच. मिळवून दाखवायचंय आपण. ऑल द बेस्ट.